फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, आजच्या फोन इन कार्यक्रम स्वरसंवादचे संवादक आहेत नितीन भट. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, भाषा हे मानवी विचार, भावना आणि माहिती व्यक्त करण्याचं माध्यम आहे. तर संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे भाषेच्या वापरातून होणारी माहितीची देवाणघेवाण. भाषा म्हणजे आपण वापरत असलेले शब्द आणि व्याकरण. तर भाषण म्हणजे ती भाषा किती स्पष्टपणे आणि आवाजाच्या योग्य चढ उतारासह बोलली जाते, हे होय. संवाद म्हणजे काय? तर बोलणं, लिहिणं, देहबोली यांचा समावेश असलेली कृती. भाषा हे केवळ एक साधन आहे, तर संवाद ही त्या साधनाद्वारे संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. खरं तर भाषा ही संवादाकरता जन्माला आलेली आहे. आता त्यातून विसंवाद घडतात किंवा घडवले जातात हा भाग वेगळा. समाजाला एकत्र ठेवणं, माहितीची देवाणघेवाण, मतं मांडणं आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भाषा आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर भाषा हे साधन आहे, तर संवाद हे उद्दिष्ट. बरोबर ना? जे माणसाला समाजात परस्परांशी जोडतं. मित्र हो, असाच तुम्हाला आम्हाला जोडणारा कार्यक्रम, आपला संवाद घडवून आणणारा कार्यक्रम म्हणजे आपला फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. आपण फोन करता, आपल्या पसंतीची, आपल्या आवडीच्या गाण्यांची फरमाईश करता आणि ती गाणी आम्ही आपल्याला ऐकवतो. पण मंडळी, खरा या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना, तो आहे आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा. कारण माणसा माणसात संवाद होत राहणं गरजेचं आहे. बरोबर ना? चला तर मग आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि बघूयात पहिला संवाद साधणारी व्यक्ती कोण आहे. पहिला फोन कोणाचा आहे? हा, अमरावती आकाशवाणीहून बोलतोय. हो हो, अमरावती आकाशवाणीहून बोलतोय. स्वरसंवाद कार्यक्रम. आपण कोण बोलताय? माझं नाव आयोग कदम आहे. मी साईनगर अमरावतीहून बोलत आहे. आयोग कदम. आयोग, काय म्हणता, कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत. बर, काय करता काय मग आयोग आपण? मी सध्या स्टुडंट आहे, BCA सेकंड इयर. बर बर. आणि गाणे पण ऐकता? हो, मला गाणे म्हणण्याचा आणि गाणे ऐकण्याचा म्हणजे शौक आहे. क्या बात आहे. कुठले गाणे ऐकता तुम्ही? कुठले गाणे ऐकता आणि कुठले म्हणताय? असं दोन्ही दुहेरी प्रश्न आहे माझा. मला हिंदी आणि मराठी दोन्ही पण गाणे आवडतात आणि दोघांना पण मी म्हणतो. कराओके, सिंगिंग, डुएल. बर बर बर. एखादं गाण्याचा मुखडा आम्हाला जर तुम्ही ऐकवू शकलात तर? हो, एक मराठी गाणं आहे माझं आवडतं. बिलकुल, मराठी गाण्याचा मुखडा ऐकवा मला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, वा. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला. क्या बात आहे. आयोग, हे गाणं खूप जुन्या सिनेमातलं माहिती आहे ना तुम्हाला? रमेश देव त्या सिनेमामध्ये होते, अशा सिनेमातलं हे गाणं. हो. चला, छान वाटलं. तुमचं वय किती आहे आयोग? माझं वय 19 आहे. क्या बात आहे. आणि तुम्ही जुनी गाणी ऐकता, मराठी जुनी गाणी. छान छान छान. क्या बात आहे. छान, आनंद वाटला मला. मग आज कुठलं गाणं ऐकायचंय? आज मला हेच गाणं ऐकत होत. बर, सांग कधी कळणार तुला. हो. क्या बात आहे. आयोग, खूप छान वाटलं. तुमची गाण्याची फरमाईश पण खूप छान आहे. तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो, स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती केंद्र. आकाशवाणी अमरावती केंद्र. कोण बोलतोय आपण? नमस्कार सर. नमस्कार. नकळगण नवी वस्ती बदनारावची हिम्मतराव शृंगारे बोलतो का तुमच्याशी? क्या बात आहे. हिम्मतरावजी, तुमचे बरेचदा फोन लागतात हो आमच्याकडे. छान. हो सर, एक भारतीवर बी लागत होते सर. बरं बरं. आणि तुमच्या फरमाईशी छान असतात. आम्ही तुमच्या फरमाईशी पूर्ण करतो, तुम्हाला गाणी हो शिकवतो. सर. आणि आता मला वाटतं की तुमच्याबद्दल बरंच आमच्या श्रोत्यांना पण माहिती झालेली आहे. तुमचे फोन बरेचदा लागतात त्यामुळे, है ना? हो सर, मी मजदुरीचं काम करतो सर बडनेरा अमरावतीला. बडनेरा आणि अमरावतीला. हो. पण मग आता उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये फार त्रासदायक होत असेल ते, तर मग कसं करता, काय काळजी घेता नेमकी? उन्हामध्ये सर काम करायचं असलं तर कानाला दुपट्टा बांधून आणि निंबू सरबत, चणा याचा वापर करतो सर. आणि ताक वगैरे घेतो, लस्सी वगैरे पितो. अरे वा.
हायड्रेटेड राहावं, डिहायड्रेट होऊ नये, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये, हो म्हणून सर. याकरता सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि ती तुम्ही घेता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं काम करता त्यामध्ये भरपूर घाम जातो है ना, हो सर. आणि त्यामुळे मग पाण्याची गरज फार असते शरीराला. हो तर सर. छान वाटलं हिमतराव तुमच्याशी बोलताना. आणि कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? चित्रपट आहे सर, चोर मचाए शोर. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. हे गीत आहे का तसं? वा वा, हिमतराव तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. ले जाएंगे दिल वाले. हॅलो स्वरसंवाद. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय सर? आंदोलन बोल रहा विष्णू लिखार. हा, विष्णू लिखार. विष्णूजी कुठून बोलताय आपण? मी चांदूर रेल्वेवरून. बरं बरं. आपण कोण आहे सर? मी नितीन भट बोलतोय. हो हो. मागे फोन लागला होता माझा. धन्यवाद. आणि काय उद्योग करता आपण? माझा स्टेशनरीचं दुकान आहे. हा. बरं. मला एवढा नाद आहे रेडिओचा का सकाळपासून रेडिओ चालूच राहते माझ्या दुकानात. रात्री चालूच आहे. नाही, आणि काय असतं, हाताला काम हा. सुरू असतं आणि कानाने आपण आमचं रेडिओ ऐकत असतो, बरोबर ना? मनोरंजन होते, सर्व माहिती मिळते. माहिती हा. मिळते, बातम्या ऐकायला टीव्ही मिळतात. छान. टीव्ही म्हणजे काय, सर्व बसून राहा लागते त्यासमोर. बरोबर हा. आहे. नाही तसं पण टीव्ही बघण्याची हा. गोष्ट आहे, रेडिओ ऐकण्याची गोष्ट असल्यामुळे तुम्ही तुमचं काम करू शकता आणि रेडिओ ऐकू शकता. मनोरंजन होते. मनोरंजन होतं. गिराईक नसली तर आपलं करमणूक होऊन जाते. बरोबर हा. बरोबर. क्या हा. बात आहे. बरं, आता पण आणि हा. शाळेच्या आता विद्यार्थ्यांची खरेदी सुरू झाली आहे, पुस्तकांची हा. त्यांची. हो, दुकानात गर्दी आहे. उन्हामुळे कमी राहते दुपारची गर्दी. बरोबर. हा. हा. आणि मग शाळेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं पण असतात का तुमच्याकडे? नाही, आपलं स्टेशनरीचं दुकान आहे ते. सर्व स्टेशनरी. पसरंगी आयटम सर्वच राहते आपलं. हा. बरोबर हा. बरोबर. नेहरू शाळेसमोर दुकान आहे माझं. बरं हा. बरं. छान वाटलं तुमच्याशी बोलताना विष्णूजी. आणि कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला गिरफ्तार पिक्चरचं द्या. बरं. ते धूप में निकला ना करो रूप की रानी. गोरा रंग काला पड जाय. गोरा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार छान फरमाईश दिली तुम्ही ना. एक गीत ऐकणारे आहे. विष्णू लिखार आहे, मंगला लिखार आहे, हा हा. हुसेन लिखार आहे. बरं. ते दीपक महाजन आहेत खारेदाने वाले. वा. प्रकाश पवार आहे, वा. विक्की पाचघरे आहे, यशवंत घाटोळ आहे. सर्व मित्रमंडळी आहे माझे. चला, हा? तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींसाठी थोडस उन्हातच का होईना पण धूप में निकला न करो रूप की रानी हे गाणं उन्हीत तुमच्यासाठी. नाही निघाले पाहिजे लोकांचा. नाही, बरोबर, ऊन लागून जाईल. बरोबर. त्या म्हणजे आणि हा सल्ला आपणच दिला पाहिजे, बरोबर ना? हा, धन्यवाद. चला विष्णूजी, धन्यवाद. धन्यवाद फोन हा. केल्याबद्दल. हा. हॅलो स्वरसंवाद. हॅलो, आकाशवाणी अमरावती सर. आकाशवाणी अमरावती. आपण कोण बोलताय? मी सोनगाव राजू प्रल्हादराव पोटे बोलतो. सर, संवादला लागला फोन? हो, स्वरसंवादला लागला. आणि कुठलं गावाचं नाव काय सांगितलं तुम्ही राजीवजी? माझं गाव सोनगाव, तालुका अंजनगाव, सुरजी, जिल्हा अमरावती. कसे आहात तुम्ही? आम्ही ठीक आहे. माझं ते नवीन घर बांधणे चालू आहे. बरं. त्या घरात आम्ही आहे. बऱ्याच वेळा प्रयत्न करू आलो फोन लागासाठी. आता मला खूप आनंद झाला फोन लागल्याबद्दल. क्या बात आहे. छान छान. अभिनंदन तुमचं फोन लागल्याबद्दल. कारण फार कमी फोन लागतो. इतक्या जणांचे फोन येत असतात आम्हाला. माझ्या जीवनात पहिल्यांदा फोन लागला हा. अरे वा. मग त्याच्याकरता तर विशेष अभिनंदन केलं पाहिजे तुमचं. तुमचं फोन. राजीवजी, तुम्ही नवीन घर बांधताय आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, मग पाण्याचं कसं करता? घराला टाकायला पाणी लागतं जे बांधकामावर, आमच्याकडे बोर आहे. बोर मारलेला आम्ही. आणि व्यवस्थित पाणी येतं बोरचं? हो, बोरला पाणी भरपूर आहे. आज कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? चला, तुमचा पहिलाच फोन लागलाय आणि तुम्हाला तुमची पहिली फरमाईश आहे, तर कुठली हो. तुमची फरमाईश पूर्ण करायची आम्ही? अरे संसार संसार मधलं सुरेश वाटकर, अनुराधा पोडवळ. बरं बरं बरं. आणि काय शब्द आहेत त्याचे? राजा ललकारी अशी. खूप खूप धन्यवाद तुमचे राजीवजी, तुम्ही आम्हाला फोन सर, केला. माझे आणि मित्र आहेत दोघे तिघे कामावर मारले. त्यांची पण नावं सांगा मला. त्यांची नाव सांगतो. अमोल खोबरागळे, मंगेश खोबरागळे, निक्की खोबरागळे. माझी पत्नी आहे वर्षा पोटे, बरं. मुलगी रक्षा पोटे, मुलगा ओम पोटे. चला राजीवजी, तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळींसाठी अरे संसार संसार चित्रपटातलं हे गीत राजा ललकारी ऐकूयात. हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्ते सर. नमस्कार. कोण बोलताय सर आपण? हा, मी उत्तम सरावरून विलास बोलत आहे सर. अच्छा, उत्तम सरा म्हणजे बडनेराजवळ. हा, बडनेराजवळ. बरं. मागच्या शुक्रवारला कसं मी आमच्या गावचे ज्ञानेश्वर जलखरे आहे ना, बरं.
त्यांच्याकडून हे नाव ऐकलं होतं बर आणि कार्यक्रम आहे स्वर संवाद. बर. पण तुम्ही ऐकता का नाही स्वरसंवाद कार्यक्रम? हा ऐकतो सर, मी स्वर संवाद ऐकतो, बर. लोक समाज ऐकतो, गीत गंगा ऐकतो. अच्छा. आणि आमच्या अमरावती आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला? अमरावती आकाशवाणीचे सर मी आतापर्यंत समजा स्वर संवादच बरोबर. आमच्याकडे मुलाखतींवर आधारित नमस्कार अमरावती कार्यक्रम असतो, महिलांकरता विशेष नारी विश्व कार्यक्रम असतो. हो हो. नाही सर, आज किती राव मागच्या मंगळवारला मी कॉल केला पण कॉल काही लागलेला नाही. नाही, चला ठीक आहे. आज तुमचा फोन लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि विलासजी, तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं आहे आज? हॅलो सरजी, हा, तर तुमच्या आवडीचं जे गीत असेल बरं, समजा ते पण लावू शकता सरजी तुम्ही. क्या बात आहे. चला, तर तुमच्या करता विलासराव, तुमच्या परिवाराकरता, मित्रांकरता आणि तुमच्या करता हे गीत आमच्या आवडीचं तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल. हा, तुम्हाला पण सर खूप खूप माझे धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार. नमस्कार, स्वरसंवाद कार्यक्रम. हो, स्वरसंवाद. कोण बोलताय? हा, नमस्कार सर, नमस्कार. आम्ही वाशिम जिल्हा तालुका मंगरुळपीरून बोलतो, गोपाल हिवराळे. बरं बरं. गोपालजी, काय करता आपण? तर आपण कोण बोलतो? मी नितीन भट बोलतोय. हा, भट सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी ब्लाइंड आहे, टोटली ब्लाइंड आहे. बरं बरं. माझं डीएड जे आहे ते अमरावतीला झालं आहे, म्हणजे राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था जी आहे की नाही मार्डी रोडवर अमरावतीची. बरोबर बरोबर. हा, तिथेच मी डीएड केला कोकणी सरांकडे. आणि गोपालजी, सामाजिक सेवा करता म्हणजे काय करता मग नेमकं तुम्ही? मी शिवाभावी संस्थांच्या माध्यमातून माझे जे अंध बांधव आहेत मित्र दिव्यांग, बरं. त्यांच्यापर्यंत राशन पोहोचवतो, हा, स्कॉलरशिपच्या माहिती सांगतो, बरं. 10वी 12वीला जे रायटर लागतात हं, ते कसे मिळवायचे, अभ्यास कसा करायचा, आधुनिक जे मुलं आहेत आमचे ब्लाइंड मित्र हा, हा. त्यांना गाईड. मला खरं सांगू, मला का कौतुक काय वाटतंय गोपालजी, की खास करून जे अगदी डोळस असलेले लोक सुद्धा जे काम करत नाहीत की नाही, ते काम तुम्ही करताय, या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतोय. तर गोपालजी, खूप खूप अभिनंदन तुमच्या या कामासाठी. आमच्या शुभेच्छा पण. आणि कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचंय? तर माझ्या आवडीचं गीत आहे सैनिक हो भीम. ते गीत आपल्याला स्वरसंवादच्या माध्यमातून स्वतःला ऐकायचं, मला पण ऐकायचं आहे. तुमच्या आवडीचं गोपालजी आणि तुमच्या परिवाराकरता हे गीत आम्ही सादर करतो. आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल. हो सर, नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. भारतीय नागरिका. स्वरसंवाद. नमस्कार सर. नमस्कार. कोण बोलताय आपण? मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून सिद्धार्थ गोंडाने बोलतो सर. काय करता सिद्धार्थजी आपण? तसं तर सर मी एक प्रायव्हेट जॉब करतो इथं ऑफिस मध्ये, आणि यासोबतच आणि आकाशवाणीचे कार्यक्रम सुद्धा ऐकत असतो सर्व देशभरातील. आमच्या आकाशवाणी, अमरावती आकाशवाणीचे कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला? जास्त करून सर, विशेष करून हा कार्यक्रम सर्वाधिक जास्त मी ऐकत असतो. आणि कुटुंबातले लोक सकाळी जे काही कार्यक्रम सुरुवात होते आपले 6-6:30 वाजतापासून, बरं बरं, ते गीत वगैरे काही तरी कार्यक्रम, काही मुलाखती वगैरे, हा हा हा, सर्वच कार्यक्रम छान आहे. आणि भरपूर अशी माहिती मिळते आकाशवाणीच्या माध्यमातून. आमचे सर्व कार्यक्रम आम्ही ऐकत असतो सर. बरं बरं बरं. क्या बात आहे. कारण आम्ही ना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करतो, ते माहितीपूर्ण असतात, त्यात मुलाखती असतात, तुमच्या आवडीची गाणी पण असतात. आता स्वरसंवाद सारखा कार्यक्रम पण फार लोकप्रिय झालेला आहे. खूप आता तुम्ही मोठ्या संख्येने आम्हाला फोन करता, गाणी ऐकता, है ना? बिलकुल सर, कारण की विशेष म्हणजे देशभरातील विविध राज्यातील आणि अनेक जिल्ह्यातून श्रोते लांब लांब अंतरावरून फोन करतात आणि आपल्या गीताची आवड कळवितात. आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की त्यांच्याशी संवाद असताना, आकाशवाणीशी सुरू असताना असं वाटतं की आमच्या सोबत सुद्धा त्यांचे संवाद सुरू आहे. त्यांच्या भावना सुद्धा आम्हाला माहीत पडतात आणि ते जे प्रतिक्रिया देतात तर ते ऐकून आम्हाला अतिशय आनंद होतो. क्या बात. आणि तुम्हाला आनंद होतो, आम्हाला पण आनंद होतो. तुमच्याशी बोलणं होतं, छान गप्पा होतात तुमच्याशी, है ना? बिलकुल. आणि वेगळे विषय कळतात. तर खूप 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 धन्यवाद. आणि चला, कुठलं गाणं ऐकवायचंय तुम्हाला आज? आज सर मला करण अर्जुन या चित्रपटातील जाती हूं मैं जल्दी है क्या, हो, तर हे गीत ऐकायचं होतं सर आम्हाला. वा वा वा. तर चला, तुमच्या आवडीचं करण अर्जुन या चित्रपटातलं हे गीत आम्ही तुम्हाला ऐकवतो आहोत. आणि फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.
हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार सर, नमस्कार. कोण बोलताय आपण? सुरेश गुजर, मुक्काम कोल्हे, नरवसन, बरं. तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. यवतमाळला ऊन कसं आहे सुरेशजी? आता सरची ऊन काय आता 43-44 पर्यंतच आहे. काय काळजी घेता घराच्या बाहेर निघताना? आता उन्हाचं काळजी म्हणजे आता तिकडून आल्यानंतर घरात थांबणे, कामावरून आल्यानंतर बाहेर न निघणे. बरं. आणि काय काम करता आपण? आपण विहीर बांधाच्या कामावर जात असतो सकाळी. अरे वा, क्या बात आहे. उन्हाच्या अगोदर घरी. पण मग आता असं होतं, विहीर बांधण्याचं काम जे तुम्ही म्हणताय की विहिरीला पाणी फार खोल लागतं वगैरे, असं काही होत असतं का त्यामध्ये? हो, आता ते विहीर खणतात शेतकरी. बरोबर. ते बांधावं लागते. बरोबर बरोबर. चला सुरेशजी, कुठलं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? आता एक प्रल्हाद शिंदेनं गायलेलं लोकगीत आहे एक. चला, खूप छान वाटलं सुरेशजी, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात फोन करून. तर तुमच्या आवडीचं हे गीत ऐकवत आहोत आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल. माझी पत्नी आहे देवीबाई गुजर. बरं, त्यांच्याकरता पण हे गाणं आम्ही ऐकतो. नमस्कार, स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्ते, मैं ग्राम बछोड़ा, तहसील नागदा, जिला उज्जैन से प्रेम सिंह सिसोदिया बोल रहा हूँ. प्रेम सिंह सिसोदिया जी सर. कैसे हैं आप? आपसे बात करके और भी अच्छा लग रहा है जी. मैं बहुत अच्छा हूँ. और अभी हमारे यहाँ पे गर्मी काफी बड़ी हुई है. गर्मी तो सब तरफ है, मतलब अच्छा, कैसे टेम्परेचर कैसे होता है वहाँ पे? जी अभी तो जैसे पिछले हफ्ते तो सर टेम्परेचर 45 डिग्री के करीबन चला गया था. लेकिन अभी 2-3 दिन से 42-43 के लगभग चल रहा है. अच्छा. लेकिन काफी इतनी गर्मी है कि मतलब घर से बाहर ही नहीं निकल सकते. क्या करते हो, मतलब आपका काम कैसे है? जी मेरा तो खेती किसानी का काम है और मैं एक भजन गायक भी हूँ. अरे वाह, क्या बात है, भजन गायक हो आप? जी मैं बताऊँ सर, जैसे हमारा 8 लोगों का ग्रुप बना हुआ है ना जी. तो हम 4 लोग उसमें गाने वाले हैं. अच्छा. 2 हारमोनियम बजाते हैं और 2 ढोलक और तबला बजाते हैं. क्या बात है. और जैसे कि मैं मोबाइल ऐप्स पे कार्यक्रम सुनता हूँ ना, तो मुझे हर राज्य के कार्यक्रम सुनने को मिल जाते हैं. क्या बात है. ये होता है ना कि गाना अगर अच्छा हो तो रियाज तो यही होता है कि सुनना भी अच्छा हो. जी बिल्कुल, अगर सुन के हम किसी चीज को सीखेंगे ना तो एकदम से जल्दी से सीख सकते हैं. सीख सकते और हैं. मेरी बात एक और है, जैसे मेरे भजन गायकी में जब मैं गया ना तो सबसे बड़ा योगदान मुझे आकाशवाणी का ही मिला. अरे क्या बात है. अभी हमारे आकाशवाणी को और 90 साल पूरे हो चुके हैं. तो आपकी जिंदगी में आकाशवाणी का आगमन कैसे हुआ, इसके बारे में भी बता दीजिए थोड़ा. जी जैसे कि 2005 से मैं आकाशवाणी से जुड़ा हुआ था. जी. जुड़ा हुआ हूँ. उसके अलावा मैं 2019 में मेरा आकाशवाणी से साथ छूट गया था. उस समय कोरोना टाइम आया था ना, तो मतलब लॉकडाउन की वजह से कहीं पर आना जाना भी बंद हो गया था. और तो उस समय पर बहुत खाली समय था. उस समय फिर मैंने अपने भजन का मतलब रियाज करने लगा और फिर मैं भजन गाना शुरू किया मैंने सर. क्या बात. और हम 8 हफ्ते 10 दिन में हमारा भजन प्रोग्राम होता ही रहता है, मतलब हमारे आसपास के एरिया में. मतलब मैं ये समझू कि आज आपको कुछ भजन ही सुनना है हमारे प्रोग्राम में? जी भजन भी सुनवा सकते हैं सर, लेकिन मैं आपको बताऊं सर, मैं अभी मुझे फिल्म पुरानी है. फिल्म का नाम है हमराज. 1967 में आई थी, 67 में लगभग आई थी ये फिल्म. जी बहुत खूबसूरत गाने थे हमराज के. तो कौन सा गाना सुनना है आपको हमराज फिल्म से? हमराज फिल्म का गाना है नीले गगन के तले धरती का प्यार पले. क्या बात है प्रेम सिंह जी, ये नीले गगन के तले ये जो गाना है ना, तो ये मुझे भी काफी पसंद है. तो चलिए आपको भी सुनाते हैं और लगे हाथ मैं भी सुन लेता हूँ गाना, है ना. ये गाना सर आपके लिए डेडिकेट रहेगा. और आकाशवाणी अमरावती का मैं नियमित होता हूँ, हमेशा सुनता रहता हूँ कार्यक्रम. और जितने भी कार्यक्रम आते हैं ना फोन इन प्रोग्राम, उसमें ज्यादा पार्टिसिपेट करता हूँ. बिल्कुल बिल्कुल, सुनते रहिए प्रोग्राम, फोन करते रहिए, बात करते रहिए, है ना. जी बिल्कुल बिल्कुल सर. प्रेम सिंह जी बहुत बहुत शुक्रिया फोन करने के लिए और आपकी पसंद का ये गीत. जी थँक यू सो मच. हा होता आजचा स्वरसंवाद कार्यक्रम. तर असंच आम्हाला फोन करत राहा आणि ऐकत राहा आपल्या आवडीची गाणी. आणि आमचा फोन नंबर टिपून घ्या. आमचा फोन नंबर आहे 0721 299 1038. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 0721 299 1038. मंडळी, तेव्हा या नंबरवरून आमच्याशी संवाद साधा आणि आपली आवडती गाणी देखील ऐका.
या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो, तुम्हाला माहिती आहे, दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. तेव्हाच आणि याच वेळेत आम्हाला कॉल करा. स्वरसंवाद कार्यक्रमाचं प्रसारण कधी होतं तेही आपल्याला माहिती आहे, तरी सांगून ठेवतो, शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. तेव्हा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या आणि तुमच्या आमच्यातलं हे प्रेमाचं नातं अधिक वृद्धिंगत करा, अधिक फुलवा. आणि आता आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरसंवाद. आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाचे संवादक आणि निर्मिती होती नितीन भट यांची. तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.